आदि शंकराचार्यांनी म्हटलं, मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुषस्य संगम. ह्या तीन गोष्टी जर जीवनात आल्या तर याच्यापेक्षा दैव दुर्लभ जन्मोजन्मी नाही आला. की पहिलेच काय मनुष्यत्व मिळालं, मानव देह मिळाला. खाणं पिणं धमाधम भोकणं उड्या मारणं झोपून राहणं हे कुठलाही प्राणी, मच्छर किडा माकड कुत्रा मांजर पक्षी मासळ्या सगळ्यांना फ्रीमध्ये मिळते. काही जॉब नाही करावा लागत, कमिट नाही, कशाला काही जेवढं पाहिजे तेवढं निदान मनुष्यत्व आपल्याला मिळालं. त्याच्यातही मनुष्य तर एवढं आहे की मनुष्य किती कमी नाही. त्याच्यातही ज्यांना मुमुक्षत्व म्हणजे मुक्तीची इच्छा होती, ज्यांच्या डोक्यात प्रकाश पडला की यार हे काही बरोबर नाही वाटायचं, काहीतरी गडबड आहे, शांती नाही होत आहे, बंधनाचा अनुभव होत आहे. कोणी काही म्हणते असं तसं हे मिळालं तर चांगलं वाटतं, ते नाही मिळालं तर चांगलं नाही वाटत. ह्याच्यातून सुटायचं आहे. म्हणजे शरीर नाही थोडा मरून जायचं नाही, आत्महत्या करायची नाही, हे समजून घ्यायचं आहे की असं शक्य नाही. काय देव जर आहे मी एवढं करतो, काही असं कसं शक्य आहे की अशांत राहील. हे ज्याला प्रश्न पडला मनुष्य हे कुत्रा कुठे विचार करतो एवढा बस आळचा चोखत असताना की अरे चिठ्ठी कमी मिली, मला नाही वाटत कुत्रा विचार करतो. मनुष्यत्व मुमुक्षत्व म्हणजे त्यातही महापुरुष संगम यांच्या जीवनात सद्गुरू ही दिशा दाखवणारे, दीक्षा देणारे. या दिशेने हजारो दिशा, या दिशेने जाशील तर दिसेल तुला. If these videos are helpful, please share them with others. Like and subscribe to help spread the message of Krishna. Jai Shri Krishna.